नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वा राज्यशास्त्र प्रकरण 1 1991 नंतरचे जग आणि त्यामधला भाग 5वा त्यातला तिसरा मुद्दा बघणार आहोत. प्रादेशिक संघटना आणि त्यामध्ये आपण आज बघणार आहोत EU म्हणजे युरोपियन युनियन ही जागतिक संघटना जी आहे, प्रादेशिक जागतिक संघटना, त्याची आपण माहिती बघणार आहोत. तर पहिल्यांदा ज्यांच्याजवळ पुस्तकं नाहीत त्यांच्यासाठी मी त्या माहितीचं तुम्हाला एक फोटो देते आहे. हे बघा, इथून सुरू होतो आहे EU, त्यानंतर हा भाग आहे EUचा, वर भागात तुम्हाला नकाशा दिला आहे, या भागामध्ये पुन्हा तुम्हाला ती पूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथे तुम्हाला शेंगेन क्षेत्र म्हणजे काय आणि शेंगेन क्षेत्राचा हा असा नकाशा दिलेला आहे. त्यानंतर इथे पुन्हा तुम्हाला ती माहिती दिलेली आहे बघा. त्यानंतर युरोपियन युनियनची एक माहिती आहे ब्रॅकेटमध्ये आणि त्यानंतर सार्क सुरू होतं. आपल्याला एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये एकूण युरोपियन युनियनबद्दल ही माहिती अभ्यासायची आहे. मी वाचन घेता घेता मुद्दे समजावून सांगते आहे. युरोपीय संघ म्हणजेच शॉर्टमध्ये ज्याला युरोपियन युनियन किंवा EU असं शॉर्टमध्ये म्हटलं जातं. दुसरे महायुद्ध व त्यानंतर शीतयुद्ध यामुळे आलेल्या सततच्या अस्थिरतेमुळे युरोपमधील देशांना कायमच एकत्र येण्याची प्रेरणा मिळाली आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये जरी मित्रराष्ट्रांचा विजय झाला असता तरी हे युद्ध युरोपच्या भूमीवर लढलं गेल्यामुळे युरोपचे जे देश होते, जे एकेकाळी बलाढ्य होते, ज्यांच्या जगभरात वसाहती होत्या, ते देश सततच्या 2 महायुद्धांमुळे कमकुवत झालेले होते आणि त्यांच्या देशामध्ये आर्थिक अस्थिरता, त्यानंतर राजकीय अस्थिरतासुद्धा निर्माण झालेली होती. आता हे पहिलं कारण. दुसरं कारण, वसाहती स्वतंत्र झाल्या. त्या वसाहती स्वतंत्र झाल्यामुळे यांच्याकडे येणारा पैशाचा ओघ, कच्च्या मालाचा ओघ, कमी किमतीतले श्रम, हे सुद्धा सगळं यांच्या हातातून गेलं होतं. आणि त्यातच महासत्तांचा उदय झाला, अमेरिका आणि सोव्हिएत युनियनचा. त्यामुळे कुठेतरी आपलं युरोपचं अस्तित्व, त्याची निर्णयक्षम भूमिका युरोपमधल्या राष्ट्रांची ही कुठेतरी अबाधित राहावी, या मुद्द्यासाठी पण या देशांना एकत्र यावंसं वाटलं. युरोपीय संघाची सुरुवात आर्थिक सहकार्य दृढ करणारी संस्था म्हणून झाली. या EUची जी सुरुवात आहे, ही सुरुवात किंवा याच्या मागची मुख्य भूमिका काय होती की 2 महायुद्धांमुळे आणि वसाहती हातच्या निघून गेल्यामुळे जी काही एक आर्थिक स्थैर्यामध्ये कमतरता आली आहे, आर्थिक मिळकतीमध्ये कमतरता आली आहे, तर ती कमतरता दूर होऊन आता एकमेकांच्या सहाय्याने पुन्हा पहिलेची आर्थिक स्थिती प्राप्त करणे, याच धर्तीवर युरोपीय संघाची स्थापना झाली. त्यामागची कल्पना अशी होती की जेव्हा देश एकमेकांशी व्यापार करतील तेव्हा ते आर्थिकरित्या परस्परांवर अवलंबून असतील, त्यामुळे त्यांच्यामधील संघर्ष टळू शकेल. जसं मी सुरुवातीला सांगितलं की आज जगातला कोणताच देश स्वयंपूर्ण नाही, तो काही गरजांसाठी का होईना दुसऱ्या देशावर अवलंबून आहे. यालाच परस्पर अवलंबन म्हणतात. आणि जेव्हा मला दुसऱ्याची काही गोष्टींसाठी गरज आहे तेव्हा माझे त्याच्याशी संघर्षाचे मुद्दे असले तरी पण गरजेसाठी मी संघर्ष टाळून सामंजस्याची भूमिका घेते. आता हे जसं व्यक्तीला लागू आहे तसंच हे देशांना पण लागू आहे. जेव्हा देशांचे व्यवहार आपापसात गुंतलेले असतील तेव्हा जर काही असे मुद्दे असतील की ज्यावर सहमती नाही, पण तरीही ते मुद्दे बाजूला ठेवून ज्यावर सहमती आहे अशा मुद्द्यांवरून एकत्र येऊन ते चर्चा करतील आणि कदाचित या चर्चेतनं जे संघर्षाचे मुद्दे आहेत त्यांची सुद्धा उत्तरं मिळतील. आणि म्हणजेच काय होईल की या आपापसातल्या सहकार्याने, आर्थिक सहकार्याने का होईना, देशांमधले आपापसातले संघर्ष टळून एक सहकार्याची भावना विकसित होईल. कारण सुरुवातीला फ्रान्स, इंग्लंड, पोर्तुगाल, इटाली हे देश एक आपापसातच यांची स्पर्धा होती की किती वसाहती आम्ही आमच्या
साम्राज्याखाली आणतो आणि त्यातनं यांचे वादही होते. पण दुसऱ्या महायुद्धानंतर ही कंडिशन बदलली, कारण अनेक देश स्वतंत्र झाले, स्वयंनिर्णयाचा हक्क आपण बघितला आणि त्यामुळे कुठेतरी या देशांमधले काही वादाचे मुद्देही संपले आणि मग आता आर्थिक सहकार्याच्या मुद्द्यावर एकत्र आलो. तर अजून जे काही वादाचे काही मुद्दे असतील ते पण आपोआप चर्चेद्वारे सोडवले जातील, ही त्यामागची भूमिका. यासाठीच युरोपीय कोळसा व पोलाद समुदाय, आपण काल याची माहिती बघितली कालच्या व्हिडिओमध्ये, ECSC 1951 पॅरिसमध्ये जो करार झाला, आणि युरोपीय आर्थिक समुदाय या दोन संस्थांची, युरोपीय आर्थिक समुदायाची स्थापना कधी झाली? 25 मार्च 1957 रोममध्ये करार होऊन याची स्थापना झाली होती या समुदायाची. या दोन्ही ECSC आणि EECची माहिती आपण काल घेतली, युराटॉमची पण माहिती आपण काल घेतलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये. पुढे या सर्व संघटना एकमेकात विलीन होऊन युरोपीय समुदाय, EC युरोपियन कम्युनिटी म्हणून ते EC म्हणून ओळखले गेले. म्हणजे या 3 करारांमध्ये ECSC, EEC आणि युराटॉम या 3 करारांमध्ये जे देश सामील होते, यात सर्व देशांनी एकत्र येऊन ECची एक स्थापना केली. बघा मी इथे दिलेलं आहे, EU युरोपियन युनियन पहिली पायरी होती याची, ECSC दुसरी, EEC युराटॉम आणि या तिघांचं मिळून EC युरोपीय कम्युनिटी ही एक त्यांनी स्थापन केली होती. 1973 एका कराराअंतर्गत युरोपीय संसद निर्माण करण्यासाठी एक करार करण्यात आला की आता ही जी EC आहे किंवा याच्या पुढची जी EU आहे, जी स्टेप आहे, तर ह्याचं कार्य कसं चालेल, तर याच्यासाठी या 1973 अशी एक संसद निर्माण करायची युरोपमधल्या देशांची, फक्त युरोपमधल्या देशांच्या प्रतिनिधींची, की जी ही संघटना चालवण्यासाठी एक निश्चित नियमावली किंवा कार्यकारिणी तयार होईल आणि हे व्यवस्थित ही संघटना चालेल. तर 1973च्या कराराअंतर्गत हे झालं, पण प्रत्यक्षात ही कार्यकारिणी अस्तित्वात आली 1997ला. या करारामध्ये तसं ठरलं, पण ते ठरल्यावर ते पूर्ण त्याचं प्रत्यक्षात येईपर्यंत 1997ला पुन्हा एम्स्टेन करार झाला आणि या कराराअंतर्गत मग ही कार्यकारिणीला वेळी या बैठकीच्या वेळी मान्यता मिळून प्रत्यक्ष युरोपियन युनियनची कार्यकारिणी तयार झाली, ज्याची माहिती आपण डिटेलमध्ये पुढे घेणार आहोत. 1980च्या दशकात युरोपीय संघाची एक बाजारपेठ तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाला 1980च्या दशकामध्ये. यामध्ये बघा 1987ला युरोपियन अधिनियम एक ठरला गेला, युरोपियन अधिनियम आला आणि त्यामध्ये असं ठरलं गेलं की एक या सगळ्या देशांसाठी एक बाजारपेठ तयार करायची किंवा युरोपची एकत्रित बाजारपेठ तयार करायची 1987च्या. बघा इथे मी पुन्हा आता तुम्हाला फोटो दाखवले आहेत, ज्या पेजची मी माहिती देते आहे. मी जी माहिती देते आहे यातले अनेक मुद्दे तुमच्या पुस्तकात दिलेले नाही आहेत, तरी मी जी माहिती देते आहे ती तुम्हाला आज 12वीच्या दृष्टीने पुढे तुम्ही डिग्री घ्याल तेव्हा किंवा स्पर्धा परीक्षा द्याल त्यावेळीसुद्धा ही माहिती खूप उपयोगाची आहे. त्यामुळे तुम्ही ह्या नोंदी, हा व्हिडिओ ऐकत असताना तुमच्या तिथे पुस्तकामध्ये करून ठेवा. तर 1987ला युरोपियन अधिनियम पास झाला आणि त्याद्वारे युरोपियन बाजारपेठ, एकत्रित बाजारपेठ तयार करण्याची एक विचारविनिमय झाला. प्रयत्न सुरू होऊन 1993 ती प्रक्रिया पूर्ण झाली. आता इथे आधी हे वाक्य आलं आहे, खरं म्हणजे याची प्रोसेस बघा. हा नियम तयार झाला 87ला, त्याच्यानंतर युरोपियन बाजारपेठ तयार करायची असं ठरलं. त्याआधी 7 फेब्रुवारी 1992ला मास्त्रिक्ट करार झाला. नेदरलँड या देशातल्या मास्त्रिक्ट ठिकाणी हा करार झाला, म्हणून याला मास्त्रिक्ट करार म्हटलं जातं. आणि या करारामध्ये ही बाजारपेठ कशी निर्माण होईल, नियम कसे असतील, सदस्य कसे घ्यायचे, हे सगळं या करारामध्ये ठरलं. आणि अजून एक ठरलं की जर युरोपियन बाजारपेठ एक निर्माण होत आहे तर ह्या संघटनेमध्ये जे देश येणार आहेत त्यांचं एक चलन पण तयार करायचं. म्हणजे प्रत्येक देशाचे चलन तर राहतीलच, पण एक यांचं सामायिक चलन, या सर्व देशांसाठी व्यवहारासाठी एक सामायिक चलन तयार करायचं. हे पण ह्या मास्त्रिक्ट करारामध्ये, खूप IMP वाक्य आहे,
7 फरवरी 1992ला नेदरलँड देशातील मास्त्रिक्ट येथे हा करार झाला. या करारामध्ये युरोपियन युनियनचा सगळी रूपरेषा ठरली. एक सामायिक चलन निर्माण करायचं हे सुद्धा ठरलं आणि ही पूर्ण प्रक्रिया तयार होईपर्यंत 1993 हे साल उजाडलं. हे सगळं झाल्यावर 1 नोव्हेंबर 1993ला EUची स्थापना झाली. पण आता जर एक बाजारपेठ, एक चलन हे जर सगळं ठरलं तर कुठेतरी या सगळ्या देशांचा व्यवहार करणारी एक बँक पण आवश्यक होती आणि म्हणूनच 1992ला युरोपियन सेंट्रल बँकेची स्थापना केली गेली. युरोपियन सेंट्रल बँकेची स्थापना केली गेली. या करारामुळे सहकार्याचा परीघ वाढला. हा जो करार झाला त्यामुळे या करारामध्ये EUमध्ये जे 28 देश सामील झाले, या 28 देशांचं सहकार्य वाढलं. पहिले प्रत्येकजण वेगवेगळा व्यापार करत होते, पण आता ह्या संघटना निर्माण झाल्यामुळे व्यापार सोपी झाला. नियम अटी शिथिल झाल्या, काही ज्या जाचक होत्या आधी, आता हे सगळं, त्यामुळे सहकार्याचा परीघ सर्वच क्षेत्रांमध्ये वाढला आणि त्यात अंतर्गत व्यवहार, न्यायालयीन बाबी, परराष्ट्र आणि संरक्षक धोरणांचा समावेश झाला. ह्या सर्व बाबींचा सुद्धा या संघटनेच्या सदस्यांमध्ये एकवाक्यता या बाबींमध्ये सुद्धा निर्माण झाली. न्यायालयीन बाबी म्हणजे ह्या युईच्या क्षेत्रामध्ये जर काही अपराध झाला आणि त्याचा न्यायनिवाडा कसा होईल ह्या बाबी आहेत. परराष्ट्र धोरण कसं राहील, प्रत्येक राष्ट्राचं तर वेगळं राहीलच, पण या संघटनेचे सदस्य म्हणून हे परराष्ट्र धोरण ठरवताना त्यांना काही नियमांचं पालन करावं लागेल, हे सुद्धा यामध्ये ठरलं. संरक्षण धोरण, आता जर हे एका संघटनेचे सदस्य आहेत, एकाचा शत्रू हा सगळ्यांचा शत्रू आणि एकाचा मित्र हा सगळ्यांचा मित्र, म्हणजे संरक्षक धोरणामध्ये पण यांची एक फळी तयार झाली की आता ह्या संघटनेच्या देशांवर एखादा देश हल्ला करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला विचार करून करावा लागेल, कारण या एका देशाच्या बाजूने उरलेले सर्व देश उभे राहणार आहेत, कारण ते आता एका समुदायातले आहेत, एका युनियनमधले आहेत. हे तर या सगळ्या बाबींमध्ये सहकार्याचा परीघ वाढला. या करारातून आर्थिक पातळीवर एकीकरण होऊन, मी जसं सांगितलं की सगळ्या देशांना व्यवहार करण्यासाठी एक समान चलनाची गरज होती, त्याला आर्थिक एकीकरण म्हटलं गेलं. युरो या समान चलनाचा उदय झाला. मग ह्या मास्त्रिक्ट करारामध्ये जे ठरलं होतं त्यानुसार युरो नावाचं एक चलन निर्माण केलं गेलं आणि हे सगळ्या देशांमध्ये हे चलन चालणार. व्यवहारासाठी किंवा एकमेकांच्या आयात निर्यात केलेल्या मालाचं चुकारा करण्यासाठी हे चलन चालणार होतं. युरो हे युरोपीय संघांमधील 28 पैकी 19 देशांचे अधिकृत चलन आहे, म्हणजे त्यांच्या देशाच्या चलनासोबतच हे चलन पण आहे. सगळ्या देशांनी हे चलन स्वीकारलं नाही, लक्षात घ्या. 28 पैकी 19 देशांनी युरो या चलनाला मान्यता दिली आणि हे जे 19 देश आहेत जिथे हे चलन चालतंय त्यांनी मान्यता दिली आहे, त्याला म्हटलं गेलं आहे युरो झोन. या 19 देशांच्या प्रदेशाला काय म्हटलं गेलं आहे, युरो झोन. या देशांना एकत्रितपणे युरो झोन म्हणून ओळखले जाते. आता इथे 28 हा आकडा आला आहे, लक्षात घ्या. ह्या पुस्तकाची छपाई झाली त्यावेळी ब्रिटनची या EUमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया चालू होती, ज्याला ब्रेक्झिट हे नाव दिलं गेलं आणि आता या EUमध्ये 27 देश आहेत, 28मधून एक ब्रिटन गेल्यामुळे. आणि हा युरो आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक बाजारपेठेत आज अमेरिकेच्या डॉलरला काय आहे, एक आव्हान म्हणून उभा आहे. म्हणजे आजकाल अनेक देश आपल्या मालाचा चुकारा पहिल्यांदा डॉलरमध्येच करायचे अमेरिकी, पण आता पर्याय म्हणून युरो हे चलन त्याला आहे की एक तर युरोमध्ये तुम्ही आमच्या मालाची किंमत द्या किंवा डॉलरमध्ये द्या. म्हणजे डॉलरला आता एक कुठेतरी स्पर्धक युरोच्या रूपाने उभा राहिलेला आहे जागतिक आर्थिक व्यापाराच्या क्षेत्रामध्ये. आता आपण जी युरो झोनची माहिती घेतली तर हा प्रत्येक देशाचं तर अजून एक स्वतंत्र चलन आहे. तर 31 जानेवारी 1998ला या
EUमधल्या प्रत्येक देशाच्या चलनाशी युरोच्या चलनाचं प्रमाण ठरवलं गेलं. म्हणजे 1 युरो, आता मी उदाहरण तुम्हाला समजा इंग्लंडचं दिलं, इंग्लंडमध्ये पाऊंड आहेत, तर 1 युरो म्हणजे 5 पाऊंड, असं एक समान प्रत्येक देशाच्या चलनाशी याचं प्रमाण काय केलं, ठरवलं गेलं. आणि हा युरो बाजारात आला 1 जानेवारी 1999ला. पण कोणत्या स्वरूपात आला? स्वरूपात, ई मनी म्हणून, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मनी म्हणून हा बाजारात आला. आणि प्रत्यक्ष याचे नाणे, कॉईन्स आणि नोटा ह्या प्रत्यक्ष बाजारात आल्या 1 जानेवारी 2000ला. म्हणजे 1 वर्ष आधी हे युरो बाजारात आलं 99मध्ये 1 जानेवारीला. पण ते स्वरूपात होतं, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात होतं. पण बरोबर 1 जानेवारी 2000 साली याचे कॉईन्स आणि नोटासुद्धा बाजारामध्ये जारी झालेल्या आपणास दिसतात. आता थोडक्यात, निव्वळ आर्थिक संघटनांच्या दृष्टीने सुरू झालेली युरोपीय सहकार्याची प्रक्रिया विकसित होऊन, उद्देश काय होता पाठीमागे? आपण बघितलं की आर्थिक एकीकरण करायचं आहे, आर्थिक, जेणेकरून संघर्ष टळेल. पण जसा जसा संवाद वाढत गेला, एकमेकांचे समान मुद्दे कळत गेले, समान गरजा कळत गेल्या, समान आकांक्षा कळत गेल्या, तर हे सहकार्य नुसतं आर्थिक पुरतं मर्यादित न राहता हवामान बदल, पर्यावरण, आरोग्य, परराष्ट्र संबंध, सुरक्षा व स्थलांतर अशा विविध धोरण क्षेत्रांमध्ये आता हे संघटन एकमेकांशी सहकार्य करत आहे. त्या संघटनेतले जे काही देश आहेत ते एकमेकांशी या सर्व क्षेत्रांमध्ये काय करत आहे? सहकार्य करत आहे. म्हणजे हवामान बदलाची एखाद्या देशामध्ये जर अत्याधुनिक यंत्रणा असेल तर ती दुसऱ्या देशांना सुद्धा त्याचा फायदा पुरवून देते आहे. त्यानंतर पर्यावरणाच्या दृष्टीने हे सगळे देश एकत्रित येऊन युरोपचं पर्यावरण हे अधिक सुरक्षित आणि स्वच्छ कसं राहील, उद्योगधंद्यांचं नियमन त्या दृष्टीने कसं करायचं हे ठरवत आहे. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आरोग्य सुविधा, नवीन नवीन जे काही शोध आहे आरोग्य क्षेत्रामधले, किंवा ज्या काही ॲक्सेसरीज आहे, जे काही यंत्रणा आहे, तंत्रज्ञान आहे, हे सुद्धा ते एकमेकांना पुरवत आहेत. परराष्ट्र संबंध, आपापसातले परराष्ट्र संबंध ते यांचे सुधारलेच आहेत, परंतु एकंदरीत उर्वरित जगाशी परराष्ट्र संबंध हे एकमेकांच्या हिताचा विचार करून ठरवत आहेत. सुरक्षा व स्थलांतर, मी आधी सुरक्षेचा मुद्दा तुम्हाला सांगितलाच की आता एकावर आक्रमण झालं तर बाकी देश त्याला मदत तर करणारच आहे सर्वच दृष्टीने सुरक्षेसाठी. आणि स्थलांतराचा मुद्दा, जेव्हा एखाद्या देशामध्ये आपत्ती येते आणि त्या देशातले लोक स्थलांतर करतात, तेव्हा त्यांना आपल्या देशामध्ये तात्पुरता निवारा देणे आणि त्या देशाची परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी सहकार्य करणे, आणि हे सहकार्य केल्यानंतर पुन्हा या स्थलांतरित झालेल्या लोकांना आपल्या जागी जाऊन पुनर्वसन करणे, या सर्व धोरणांमध्ये ही संघटना एकमेकांशी, ह्या संघटनेतले सदस्य एकमेकांशी काय करत आहेत? सहकार्य करत आहेत. मी EECची आणि ECSC आणि युराटॉमची कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिली होती. आता इथे आपण जे काही मी तुम्हाला माहिती सांगितली EUची, त्याबद्दल थोडंसं डिटेल मी तुम्हाला सांगते आहे. मी पुन्हा रिपीट करते आहे की पुस्तकामध्ये खूप शॉर्टमध्ये दिलेलं आहे. मी जी काही एक्स्ट्रा माहिती तुम्हाला ही सगळी सांगते आहे ती तुम्ही नोट डाऊन करून ठेवायची आहे, तुमच्या वहीमध्ये चॅप्टर वाईज करून ठेवा ते. EU, युरोपियन संघ किंवा युनियन म्हणून, ही एक आर्थिक संघटन आहे जे आता सर्वच क्षेत्रांमध्ये एकमेकांना सहकार्य करत आहे. पण मूळ संघटन होतं हे आर्थिक. सदस्य देश होते 28 जेव्हा हिची स्थापना झाली. आपण स्थापना कधी बघितली? 1 नोव्हेंबर 1993. बघा इथे EUची स्थापना 1 नोव्हेंबर 1993. तर यामध्ये एकूण त्यावेळी 28 देश होते. पण 2016मध्ये ब्रिटनमध्ये मतदान घेतलं गेलं आणि त्यावेळी ब्रिटनच्या नागरिकांनी EUतून बाहेर पडण्यासाठी बहुमत दिलं की आम्हाला EUमध्ये राहायचं नाही. मी त्याची कारणं पण सांगितली आहेत मागच्या व्हिडिओत. त्यामुळे 2016मध्ये ब्रिटनची जी बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू झाली होती बहुमताच्या जोरावर, ती 31 जानेवारी 2020ला पूर्ण झाली आणि ब्रिटन या संघटनेतून बाहेर पडल्यामुळे आता या संघटनेत एकूण 27 देश आहेत. मी त्या देशांची नावं तुम्हाला फास्टमध्ये वाचून दाखवते. ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, सायप्रस,
चेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली, लॅटाविया, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड, पोलंड, पोर्तुगाल, रुमानिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन आणि ब्रिटन, पण ब्रिटन गेला. आता या एकूण 28 देशांपैकी 21 देश हे नाटोचे सदस्य आहेत. 28 पैकी 19 देशांनी युरो चलन स्वीकारले म्हणून त्या क्षेत्राला युरोझोन म्हणतात. आणि 28 पैकी 22 हे देश, या 28 पैकी 22 देश शेंगेन क्षेत्रात येतात. ही माहिती आपण लगेच घेणार आहोत. शेंगेन क्षेत्र म्हणजे काय, तर शेंगेन क्षेत्रामध्ये येतात. आता युरोझोनमध्ये कोणते 19 देश आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवते. ऑस्ट्रिया, बेल्जियम, सायप्रस, इस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयर्लंड, इटली, लॅटाविया, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड, पोर्तुगाल, स्लोव्हाकिया, स्लोव्हानिया आणि स्पेन ही सगळी युरोझोनमध्ये आहेत. स्पेन 2014मध्ये युरोझोनमध्ये सामील झालेला आहे. त्यानंतर आता भारतामध्ये भारत आणि EUचे संबंध कसे आहेत याचा जर आपण विचार केला तर भारताचा सगळ्यात मोठा व्यापारी भागीदार आहे ही EU, हे सदस्य देश EUचे. 2016-17मध्ये जवळपास आपण 115 अरब युरोचा व्यापार या संघटनेच्या सदस्य देशांसोबत केला. त्यानंतर जर आपण पर्सेंटेजमध्ये तो व्यापार बघितला तर भारताचा 12.5 एवढा व्यापार आपण ह्या संघटनेच्या देशांशी करतो. सामरिक व अंतरिक्ष शोध समझोता आपण, सामरिक म्हणजे सुरक्षा आणि अंतरिक्ष शोध आपले जे काही यान आहे, मंगळयान, जे काही आपण या क्षेत्रामध्ये इस्रो आपली ही संघटना प्रयत्न करते, तर त्यामध्ये या देशात संघटनेचे सदस्य देश आपल्याला तंत्रज्ञानाची त्यानंतर पार्ट्सची, जे काही आपल्याला उपकरणं लागतात ते उपकरण, पार्ट्स यांची मदत आपल्याला करत असतात. रोजगार आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात मात्र आपले मतभेद आहेत की काही देशांनी आउटसोर्सिंग यावर मर्यादा घातलेल्या आहेत. कारण तुम्ही बघाल तर आज प्रत्येक देशात भारतीय तुम्हाला पुढे दिसतो आहे. तर काही देशांनी आउटसोर्सिंगमध्ये मर्यादा घातल्यामुळे त्या क्षेत्रामध्ये थोडे वाद आहेत. आणि ऑटोमोबाईल म्हणजे हे गाडी, कार, दुचाकी या क्षेत्राच्या थोड्याशा व्यापारामध्ये आपले या EUच्या काही सदस्य देशांशी मतभेद आहेत. आता युरोझोनमध्ये 19 देश आहेत हे आपण बघितलं, पण असे काही देश आहेत की जे या EUचे सदस्य नाही पण ते युरो वापरतात. त्यांनी ह्या संघटनेची मान्यता घेऊन हे युरो चलन ते वापरत आहेत. मोनाको, सॅन मारिनो, व्हॅटिकन सिटी आणि अंडोरा हे असे देश आहेत की जे EUचे सदस्य नाही पण युरो झोनमध्ये आहेत किंवा युरो वापरतात मान्यता घेऊन, अधिकृत मान्यता घेऊन. आणि अधिकृत मान्यता न घेता वापरणारे पण देश आहेत. ते आहेत मॉन्टेनिग्रो, कोसोवा आणि अक्रोटिरी आणि डेक्लिया. हे देश अजून यांनी मान्यता घेतलेली नाही पण हे सुद्धा युरो चलन स्वीकारतात आणि वापरतात. तर एकंदरीत मी EU संबंधी तुम्हाला थोडीफार माहिती दिली. आता काल जर तुम्ही बातम्या ऐकल्या असतील तर काल भारत आणि EU म्हणजे 15 जुलै 2020ला भारत आणि EUची शिखर बैठक झाली, व्हर्च्युअल शिखर बैठक. ती ब्रुसेल्स इथे झाली होती आणि त्यामध्ये आपल्या पंतप्रधान माननीय मोदींनी काही मुद्दे त्यांच्याशी डिस्कस केले की EUचे सदस्य देश आणि भारत हे नैसर्गिक भागीदार आहेत व्यापारामध्ये. म्हणजे नैसर्गिकरित्या प्राचीन काळापासून या भागात आणि आमच्या भारतीय उपखंड आणि युरोपच्या भागात व्यापार सुरू आहे. त्यानंतर त्यांनी ह्या EUच्या सदस्य देशांना अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये गुंतवणुकीचं आवाहन केलेलं आहे की भारत खूप झपाट्याने या ऊर्जा क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे आणि आपला जागतिक हिस्सा अक्षय ऊर्जेमध्ये वाढवत आहे. तर EUच्या सदस्य देशांनी या क्षेत्रामध्ये भारतामध्ये गुंतवणूक करावी. त्यानंतर आर्थिक गुंतवणुकीचं इतरही क्षेत्रामध्ये लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म आर्थिक गुंतवणुकीचं आवाहन माननीय मोदींनी या देशांना केलेलं आहे.
कोरोना काळामुळे वैश्विक अर्थव्यवस्था सध्याच्या काळात कठीण मार्गात आहे, कठीण काळात आहे. पण तरीही भारत आणि हे EUचे देश मिळून मानवकेंद्री किंवा मानवतापूर्ण सहकार्यातून वैश्विक विकास, आर्थिक विकास व सहयोग करू शकतात आणि त्यामध्ये त्यांना खूप मोठे चान्स आहे, खूप मोठे क्षेत्र उपलब्ध आहे असं मोदींनी म्हटलेलं आहे. तसंच यासोबतच सध्या जो कळीचा मुद्दा चालू आहे भारत आणि चीनमध्ये सीमावादावरून, या मुद्द्यावरही भारताने या EUच्या सदस्य देशांसोबत चर्चा केली आणि भारताची बाजू कशी बरोबर आहे आणि चीन कसं साम्राज्य विस्तार करून भारतीय भूमीवर अतिक्रमण करत आहे याबाबतही संवाद किंवा चर्चा आणि तो पॉझिटिव्ह घडवून आणला मोदींनी आणि आपली भूमिका ठामपणे या एका बलाढ्य देशांच्या जागतिक मंचावर मांडण्याचा प्रयत्न केलेला आपणास दिसून येतो. आता आपण शेंगेन क्षेत्राची माहिती घेऊ. शेंगेन प्रदेशाची निर्मिती ही युरोपीय संघाची सगळ्यात मोठी कामगिरी मानली जाते. आता EUच्या मार्फत हे 28 देश एकत्र आले. मग या 28 देशांमध्ये व्यापाराच्या निमित्ताने, पर्यटनाच्या निमित्ताने किंवा इतर शैक्षणिक म्हणा किंवा बाकी काही उद्देशाने, आरोग्याच्या दृष्टीने या देशातले नागरिक एकमेकांच्या देशामध्ये येणं जाणं करायचे. आता हे येणं जाणं करत असताना प्रत्येक देशामध्ये त्यांना सुरक्षेला सामोरं जावं लागायचं, चेकिंगला, तपासणीला सामोरं जावं लागायचं आणि यामध्ये त्यांचा बराच वेळ खर्च व्हायचा आणि त्यामुळे दिवस जास्त लागायचे प्रत्येक ठिकाणी. आणि मग ह्या सर्व देशांनी एका बैठकीमध्ये असं ठरवलं की आपण ह्या देशांमध्ये असं एक क्षेत्र किंवा असा एक करार करू की या प्रदेशामध्ये फिरताना एका ठिकाणी जर प्रवाशाची चेकिंग झाली, तपासणी झाली आणि बाकी सगळी त्याची कारवाई झाली आणि त्याला कोणत्याही एका देशाने शिक्का दिला की ओके म्हणून, तर बाकी ठिकाणी या क्षेत्रामध्ये त्याला पुन्हा या चौकशीला सामोरं जावं लागणार नाही, असा यांचा विचारविनिमय झाला. शेंगेन करार हा 14 जून 1985 साली केला गेला, ज्याद्वारे सगळ्या सदस्य देशांमधील अंतर्गत सीमारेषा नष्ट करण्यात आल्या. सुरक्षा तपासणी शिथिल, म्हणजे कोणत्या तरी एका देशाने सुरक्षा किंवा तपासणी केली आणि ओके शिक्का दिला तर बाकी देशांमध्ये मग त्याला लगेच त्याच्या पासपोर्टवर शिक्के बसतील आणि तो पुढे जाईल, तिथे पुन्हा तपासणी होणार नाही. फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड या 5 युरोपीय देशांनी पहिले हा ठराव आणला. मग त्यामध्ये पोर्तुगाल आणि स्पेन हे सहभागी झाले आणि या देशांनी लक्झेंबर्ग देशाच्या दक्षिणेकडील शेंगेन या खेडेगावी हा करारावर सह्या केल्या आणि मग बाकीचे देशही सामील झाले. म्हणून याला शेंगेन करार किंवा शेंगेन क्षेत्र असं नाव दिलं गेलं. शेंगेन व्हिसा हा युरोपमध्ये सर्वत्र वापरला जाणारा व्हिसा आहे. म्हणजे या शेंगेन क्षेत्रातल्या प्रदेशामध्ये शेंगेन प्रदेशांतर्गत सीमा नाहीत. मी आत्ता याचं विश्लेषण केलं, तशा सीमा आहेत, पण एकदा कुठल्या तरी तुम्ही देशातनं एंट्री केली तर बाकीच्या देशांना मग तुम्हाला प्रत्येक वेळी चेकिंग होत नाही. उदाहरणार्थ बघा की एकदा आपण जर भारतातल्या भारतात मुंबईवरून चेन्नईला जात असू तर आपलं जे एक सामान्य प्रोसिजर आहे तेवढीच केली जाते, वेगळी बोलवून तुमची पुन्हा पूर्ण 1-2 घंटे तपासणी केली जात नाही. तसं आता ह्याचं रूपांतर EUचं रूपांतर कसं झालं होतं एका मोठ्या राज्यात, की हे बाकीचे राज्य त्याचे घटक आहेत आणि एका घटक राज्याने टोटल चेकिंग केली आणि ओके दिला आहे म्हटल्यावर बाकीच्या देशांना आता त्याची गरज वाटत नाही किंवा त्यांनी त्या अटी किंवा ते नियम तपासणीचे त्यांच्यासाठी शिथिल केले आहेत. या प्रदेशात न केवळ युरोपीय संघाचे सदस्य परंतु सदस्य नसणारे व्यापारी आणि पर्यटक हेही एका देशातून दुसऱ्या देशात सहजरित्या व मोकळेपणाने प्रवास करू शकतात.
जे या देशांचे नागरिक नाही, उदाहरणार्थ भारताचा नागरिक या क्षेत्रात गेला आणि या शेंगेन क्षेत्रामध्ये सहभागी असणाऱ्या एका देशामध्ये गेल्यावर त्याची तपासणी झाली, चेकिंग झाली, त्याला शिक्का मिळाला आणि त्याच्या विजावर किंवा त्याच्या त्या पासपोर्टवर शेंगेन व्हिसा म्हणून जर शिक्का दिला गेला तर या शेंगेन क्षेत्रातल्या इतर देशांमध्ये पुन्हा त्याची तपासणी होणार नाही. या प्रवासात त्यांना पुन्हा पुन्हा तपासणी आणि चौकशीला सामोरे जावे लागत नाही. सद्यस्थितीत युरोपीय संघातील 28 पैकी 22 देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत. इथे लिहिलेलं आहे मी, शेंगेन क्षेत्र 26 देश आहेत एकूण. या 26 पैकी 22 देश हे EUचे सदस्य आहेत. आणि शेंगेन व्हिसा देण्याची सुरुवात कधीपासून झाली आहे? 26 मार्च 1995 पासून हा असा पूर्ण क्षेत्रासाठी शेंगेन व्हिसा एकदा तुम्हाला मिळतो आणि एकदा हा व्हिसा मिळाल्यावर शेंगेन क्षेत्रामध्ये एकचदा तपासणी केली जाईल, पुन्हा पुन्हा तपासणी होणार नाही. आणि या शेंगेन क्षेत्राचा हा व्हिसा मिळतो एकंदरीत 90 दिवसांसाठी आणि ह्या 90 दिवसात तुम्ही या क्षेत्रामध्ये व्यापार व पर्यटनाच्या उद्देशाने प्रवास करू शकता. पण याला पण मर्यादा आहेत. जर तुम्ही काही विघातक कृत्य केलं तर मात्र हा व्हिसा लगेच रद्द होऊन तुम्हाला तिथे अटक केली जाऊन त्या न्यायालयीन चौकशीला त्या देशाच्या कारवाईनुसार तुम्हाला सामना करावा लागतो. म्हणजे हा व्हिसा फक्त आणि फक्त पर्यटन आणि व्यापारासाठी दिला जातो आणि 90 दिवसाची याची व्हॅलिडिटी असते. 90 दिवस झाल्यावर एक तर तुम्ही तो पुन्हा मान्य करून घ्या त्याला पुन्हा, किंवा तुम्हाला त्या क्षेत्रातनं बाहेर पडावं लागतं. ही शेंगेन क्षेत्राबद्दलचं आपलं ही माहिती मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे. आता इथे तुम्हाला एक नकाशा दिलेला आहे शेंगेन क्षेत्राचा. बघा, हा नकाशा दिलेला आहे तुम्हाला आणि या नकाशामध्ये काही खाली प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्न आहेत, शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य असे देश शोधायचे आहेत तुम्हाला या नकाशामध्ये, जे शेंगेन क्षेत्राचे पण सदस्य आहेत आणि युरोपियन युनियनचे सदस्य. म्हणजे इथे एकूण किती देश येतील? बघा, इथे येतील एकूण 22 देश. कारण यांनी म्हटलं काय आहे, शेंगेन क्षेत्र आणि युरोपियन युनियनचे सदस्य दोन्ही कॉमन असे किती देश आहेत? तर हे आहेत असे 22 देश. त्यानंतर शेंगेनचे सदस्य नाही आहेत पण EUचे सदस्य आहेत. 28 मधून 22 गेले 6, आता तर 27 आहे ब्रिटन सोडला तर, पण आपण इथे ब्रिटनला धरू सध्या. तर असे 6 देश तुम्हाला शोधायचे आहेत की जे शेंगेनचे सदस्य नाही आहेत पण EUचे सदस्य आहे. असे 6 देश तुम्हाला शोधायचे आहेत. युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले पण शेंगेनचे सदस्य, आपण पाहिलं शेंगेनमध्ये 26 आहे पण याच्यातले 22च आहे. मग असे 4 देश आहेत यामध्ये जे EUचे सदस्य नाही आहेत पण शेंगेनचे सदस्य आहेत. तर हे 3 प्रश्न तुम्हाला तुमच्या वहीमध्ये उपक्रम म्हणून सोडवायचे आहेत. मी पुन्हा ज्यांच्याजवळ पुस्तक नाही त्यांच्यासाठी एकदा हा पूर्ण नकाशा दाखवते आहे. बघा, इथे तुम्हाला खाली प्रश्न पण दिसत आहेत आणि हा पूर्ण नकाशा तुमच्यासाठी मी इथे दिलेला आहे थोडा वेळ. या शेंगेन क्षेत्रातील न्यायालयीन कार्यवाहीसाठी एकच न्यायालयीन क्षेत्र त्यांनी निर्माण केलेलं आहे. म्हणजे याबाबत मी जसं सांगितलं की तुम्ही जर काही कारणास्तव चुकीचं कार्य केलं किंवा काही कारणास्तव तुम्हाला जर अटक झाली तर यांचं जे न्यायालयीन क्षेत्र आहे शेंगेन क्षेत्राचं मिळून एक, तिथे ठरलेल्या त्या न्यायालयीन अधिकार क्षेत्रामध्येच पूर्ण ही न्यायालयीन कारवाई केली जाईल आणि तुम्हाला त्याला तोंड द्यावं लागेल. एकूण शेंगेन क्षेत्रात जे 26 देश आहेत त्यांची मी थोडक्यात नावं वाचून दाखवते तुम्हाला. ऑस्ट्रिया, बेल्जियम, चेक रिपब्लिक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आइसलँड, इटली, लटाविया, लिश्टेनस्टाइन, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, स्लोवाकिया, स्लोवेनिया, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड हे एकूण शेंगेन क्षेत्रातले 26 देश आहेत. यानंतर आता आपल्याला बघायचं आहे ब्रेक्झिट. ब्रेक्झिट म्हणजे काय? तर ब्रेक्झिट म्हणजे युरोपियन युनियनमधून इंग्लंड हा देश आधी सदस्य होता आणि आता ह्यातनं तो बाहेर पडत आहे. ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला नाव दिलं
इंग्लंड म्हणजे ग्रेट ब्रिटन या EUतून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला जे नाव दिलं आहे ती आहे ब्रेक्झिट. ब्रिटन एक्झिट EUमधून, ब्रेक्झिट अशी ही संकल्पना आहे. ब्रेक्झिटवर चर्चा पेज नंबर 11वर तुम्हाला हे दिलेलं आहे. 2016 साली ब्रिटिश नागरिकांनी जनमताद्वारे युरोपीय संघ सोडण्याचा निर्णय घेतला. 2016 साली ब्रिटनमध्ये निवडणुका झाल्या, मतदान झालं. निवडणुका म्हणजे या ब्रेक्झिटच्या हिशोबाने, आणि मतदान झालं. त्यामध्ये ब्रिटनच्या 52% नागरिकांनी ब्रेक्झिटच्या बाजूने मतदान केलं, म्हणजे ब्रिटनने EUतून बाहेर पडावं असं त्यांचं म्हणणं होतं. शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2020च्या मध्यरात्री, शुक्रवार 31 जानेवारी 2020च्या मध्यरात्री हा निर्णय काय झाला, जाहीर झाला आणि इंग्लंड पूर्णपणे EUतून बाहेर पडला. दिनांक 31 जानेवारी 2020च्या मध्यरात्री युनायटेड किंगडमने औपचारिकरित्या युरोपियन युनियनचे सदस्यत्व समाप्त केले. या प्रक्रियेला ब्रेक्झिट असे नाव दिले गेले. ब्रिटनची EUमधून एक्झिट म्हणून याला ब्रेक्झिट म्हटलं. 1975 साली जेव्हा EUमध्ये, तेव्हा EU नाही EC होतं असं आपण म्हणू, ECमध्ये युरोपियन कम्युनिटीमध्ये समाविष्ट व्हायचं की नाही यासाठी 1975मध्ये तिथे मतदान घेतलं गेलं होतं. तेव्हा 67% लोकांनी हो म्हटलं होतं सहभाग करायला. पण 2016मध्ये 52% लोक म्हणत आहे की बाहेर निघा. बघा, 75 ते 20 या 45 वर्षाच्या कालावधीमध्ये जनमत विरोधी बाजूने गेलं. तर आता याला कारणं काय होती असा विरोध होण्यामागे? तर ब्रेक्झिट हे ब्रिटिश राष्ट्रवादाच्या बाजूने मांडलेले आग्रही मत आहे. ब्रिटिश राष्ट्रवाद, आपण आधीही हा मुद्दा घेतला होता की या संघटनेत किंवा या युनियनमध्ये असल्या कारणाने इंग्लंडला ज्या देशांशी व्यापार करायचा नाही अशा देशांशी पण नाईलाजाने व्यापार करावा लागत होता. दुसरं, ज्या देशाच्या नागरिकांना इंग्लंडमध्ये एंट्री द्यायची नाही त्यांना एंट्री द्यावी लागत होती, हा दुसरा मुद्दा. तिसरं की इंग्लंड परंपरावादी राष्ट्र आहे आणि ते आजही आम्ही आपलं अस्तित्व, आपलं वंशश्रेष्ठत्व, आपली राजेशाही आणि आपला तो एक ज्याला आपण म्हणू की एक आमचं वैशिष्ट्य, अलगत्व ते जपून आहेत कुठेतरी. राज्यसंस्था ही संकल्पना आजही आपले महत्त्व टिकवणं हे यातून सिद्ध होतं. आणि ह्या सगळ्या अनुषंगाने ब्रिटनने या समूहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यसंस्थेपुढे इतर कुठलाही करार नाही हे अजूनही त्या ब्रिटनच्या नागरिकांना वाटतं की आपलं राज्य आणि राष्ट्र आणि राष्ट्रवाद हे सगळ्यांपेक्षा वर आहे. राष्ट्रहित, राष्ट्रवाद हे सगळ्या गोष्टींपेक्षा कसं आहे, वर आहे. बाकी सर्व गोष्टी याच्या नंतर. आणि म्हणून त्यांनी आपल्या राष्ट्रहितासाठी यातनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असं आपण म्हणू. मी आत्ता सांगितलं ते परंपरावादी होते. ते त्यांना सामान्य होणं, त्यांचं जे काही राजेशाही, त्यांचा जो एक डामडौल आहे, आमच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नाही, हे एक त्यांचा जो एक प्रतिष्ठा, तर ते अजूनही ती सांभाळण्याचा प्रयत्न आहे. त्यांना अजूनही त्या एका वलयाला छेदायचं नाही, त्यांना ते सांभाळायचं आहे. त्यानंतर त्यांचं होतं की या करारांमुळे कुठेतरी निर्णय घेण्याला एक मर्यादा येते. सार्वभौमत्व, अंतर्गत व बाह्य सार्वभौमत्व आपण हे 11वीमध्ये शिकलोत. तर एखाद्या कराराचे जेव्हा तुम्ही घटक होता तेव्हा तुम्हाला त्या कराराअंतर्गत जे नियम आहे त्यांचं पालन करावं लागतं. आणि मग अशा वेळी एखाद्या देशाला मला मदत नाही करायची आहे किंवा एखाद्या देशाकडून मला मदत नाही घ्यायची आहे, तरी या कराराचा भाग असल्यामुळे मला ते मान्य करावं लागतं. म्हणजे माझ्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर, माझ्या सार्वभौमत्वावर कुठेतरी काय येते आहे, मर्यादा येत आहे, असंही इंग्लंडच्या नागरिकांना वाटत होतं. आणि परकीय लोंढा मी सांगितलंच तुम्हाला. म्हणजे हे असे एकंदरीत मुद्दे होते की ज्यामुळे इंग्लंडनी राष्ट्रहित, राष्ट्रवादासाठी यामधनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पण आता हा कौल किंवा ही त्यांची कृती जागतिकीकरणाच्या विरोधात आहे असं आपण म्हणू शकतो का? तर आता सगळ्यात आपण एक म्हणू शकतो की जागतिकीकरण ही संकल्पना तोवरच ठीक आहे जोवर
ती तुमच्या राष्ट्रहिताला नुकसान पोहोचवत नाही. पण ज्यावेळी इंग्लंडला असं वाटलं, ब्रिटनला असं वाटलं की कुठेतरी ह्या करारामुळे किंवा जागतिकीकरणाच्या जे काही नियम, अटी, मुक्त व्यापार यामुळे कुठेतरी आपल्या देशातल्या उद्योगधंद्यांना, नागरिकांना कुठेतरी ते बाजूला पडून बाकीच्यांचं हित साधलं जात आहे आपल्या नागरिकांपेक्षा, त्यावेळी इंग्लंडने हा निर्णय घेतला. त्यामुळे जागतिकीकरणाच्या विरोधात आहे की बाजूने आहे, हा तो राष्ट्र कोणत्या दृष्टिकोनातून विचार करतो, संधीच्या रूपाने विचार करतो आहे की संधी गमावली जात आहे म्हणून विचार करतो आहे, तो ज्या दृष्टिकोनातून विचार करतो त्यानुसार आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. आता यातला पुढचा मुद्दा तुम्हाला इथे दिलाय पेज नंबर 11वर. माहीत आहे का तुम्हाला मध्ये युरोपियन महासंघाचं कार्य कसं चालतं, म्हणजे युरोपियन युनियनचं कार्य कसं चालतं हे इथे तुम्हाला दिलेलं आहे. मागच्याही आत्ताच एका तुम्ही फळ्यावर लिहिलेलं बघितलेलं आहे, मी पुन्हा इथे रिपीट केलं आहे की युरोपियन युनियनची एक कार्यकारिणी असावी असं ठरलं होतं आणि त्यानुसार 1997ला एम्स्टेम करारांतर्गत 1973ला ते ठरलं कार्यकारिणी असावी, पण 1997ला पुन्हा एम्स्टेम करारांतर्गत ही कार्यकारिणी तयार झाली. आता हिचे एकूण किती भाग दिले त्यांनी? 4. युरोपियन आयोग, युरोपियन संसद, युरोपियन परिषद आणि युरोपियन न्यायालय. एक 5वा मी ॲड केलेला आहे, युरोपियन सेंट्रल बँक, जी या EUच्या सदस्य देशांच्या देवाणघेवाणीसाठी मुद्दामून निर्माण केली गेली होती. फ्रँकफर्ट येथे ही आहे बँक, जर्मनीचं जे शहर आहे फ्रँकफर्ट, आणि 1 जून 1998पासून ही बँक चालू झाली. 1992ला ही बँक चालू करावी असं ठरलं, पण ही प्रत्यक्षात चालू व्हायला दिवस उजाडला 1 जून 1998. जर्मनीच्या फ्रँकफर्ट येथे या बँकेची काय आहे, म्हणजे ही बँक तिथे आहे. आता हे 4 जे दिलेले आहे युरोपियन आयोग, या युरोपियन आयोगाचं कार्य काय आहे तर ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. हा आयोग युरोपियन युनियनचा कार्यकारी नोकरशाहीशी संबंधित असा घटक आहे. युरोपियन आयोग मुख्यतः नव्या कायद्यांसाठीचे प्रस्ताव सुचवते. युरोपियन संसदेने आणि आयोगाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करणे या जबाबदाऱ्या पार पाडते. म्हणजे युरोपियन आयोगाचं कार्य सांभाळण्यासाठी जी काही नोकरशाही आहे, त्यांचं भरती करणे, परीक्षा घेणे, बदल्या बढत्या अशा करणे, हे त्यानंतर कायद्यांसाठीचे नवे प्रस्ताव सुचवणं, धोरणं ठरवणं, त्यांच्यासाठी निर्णय घेणं आणि घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणं. त्यानंतरचं आहे युरोपियन संसद. पहिले या संसदेमध्ये 751 प्रतिनिधी होते, पण इंग्लंड बाहेर निघाल्यामुळे आता ह्या संसदेची सदस्य संख्या आहे 705. त्यानंतर ह्या संसदेच्या निर्मितीसाठी डेन्मार्क, इंग्लंड, नॉर्वे, आयर्लंड या देशांनी पुरस्कार घेतला आणि ही संसद मग पुढे अस्तित्वात आली. या संसदेमध्ये जे सदस्य आहेत ते 5 वर्षांसाठी निवडले जातात आणि कायदेविषयक, देखरेखीच्या आणि अर्थविषयक जबाबदाऱ्या या संसदेवर सोपवल्या आहेत. जसं कायदे करायचे असेल तर संसदेच्या बहुमताने कायदे होतील. देखरेख आणि अर्थविषयक धोरणांना जी काही अनुदान, मंजुरी आहे ते सुद्धा संसदेने बहुमताने मिळेल. या संसदेमध्ये 705 लोक आहेत आणि देश तर या हिच्यात 28 आहे. मग प्रत्येकाला किती प्रतिनिधी आहेत तर इथे देशवाईज प्रतिनिधी नाही आहे, तर प्रत्येक देशाची लोकसंख्या किती आहे त्या आधारावर प्रतिनिधित्व दिलेलं आहे प्रत्येक देशाला. पुढचं आहे युरोपियन परिषद. युरोपियन परिषदेच्या रचनेत सदस्य राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री व त्यासोबत या परिषदेचे अध्यक्ष सहभागी असतात. ही परिषद वर्षातून 4 वेळा भरवली जाते. ही परिषद वर्षातून किती वेळा भरवली जाते आहे? 4 वेळा ही परिषद भरते एका वर्षामध्ये. त्यानंतर युरोपियन युनियनला सामरिक नेतृत्व प्रदान करते. सामरिक म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या परिषदेमध्ये चर्चा होऊन निर्णय घेतले जातात, त्याला आपण म्हणू. आता ह्या युरोपियन युनियनचे परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष हे संसदेचे सदस्य निवडतात. 2.5 वर्ष यांचा आलटून पालटून कालखंड असतो. युरोपियन न्यायालय.
युरोपियन न्यायालय युरोपियन युनियनमधील कायद्यांचा आणि करारांचा अर्थ लावणे, निवाडा करणे, काही वाद असतील सदस्य देशांमध्ये, हे कार्य करते. युरोपियन युनियनचे कायदे सदस्य देशांच्या राष्ट्रीय कायद्यांपेक्षा श्रेष्ठ मानले जातात. जो एक आपण ब्रेक्झिटमध्ये मुद्दा बघितला की कुठेतरी सार्वभौमत्वावर मर्यादा येते आहे असं इंग्लंडला यामुळे वाटत होतं. कारण तुमच्या देशाच्या कायद्यापेक्षा तुम्ही जर ईयूमध्ये सहभागी आहात तर ईयूचे कायदे त्यापेक्षा कसे राहतील, श्रेष्ठ राहतील. जसं आपण आपल्या देशाच्या बाबतीत म्हणतो की घटक राज्यांनी केलेल्या कायद्यापेक्षा केंद्र सरकारचा कायदा श्रेष्ठ आहे आणि केंद्र सरकारच्या कायद्यापेक्षाही राज्यघटनेत लिहिलेला कायदा किंवा ती कायद्याची चौकट, तत्वांची, मूल्यांची, मूलभूत अधिकारांची ती जास्त श्रेष्ठ आहे. कारण जेव्हा केव्हा घटक राज्य किंवा केंद्र सरकारचा कायदा हा आपल्या राज्यघटनेच्या विरोधात आहे असं आपल्या सर्वोच्च न्यायालयाला वाटतं, तेव्हा हे भारताचं सर्वोच्च न्यायालय हा असा कायदा रद्द ठरवते. त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतात. त्याच धर्तीवर या सदस्य देशांच्या राष्ट्रापेक्षा ईयूचे कायदे श्रेष्ठ आहे असं हे म्हणतं आणि त्या आधारे निवाडा केला जातो, निर्णय दिला जातो. आणि या एका सार्वभौमत्वावर मर्यादा या म्हणूनच, या मुद्द्यावरूनच इंग्लंडनी सुद्धा राष्ट्रवाद जपण्यासाठी, राष्ट्रहित जपण्यासाठी ब्रेक्झिटचा निर्णय घेतला असं आपण म्हणू शकतो. सेंट्रल बँकेची माहिती मी दिलीच आहे की युरोपियन युनियनचा पूर्ण आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी ह्या बँकेची निर्मिती करावी असं ठरलं 1992ला आणि त्यानुसार कार्यवाही होऊन 1998ला 1 जून 1998ला ही सेंट्रल बँक, युरोपियन सेंट्रल बँक जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरामध्ये स्थापन केली आणि त्याद्वारे तिचं कार्य चालू आहे. इथे आपण युरोपियन युनियनची पूर्ण माहिती घेतलेली आहे, जेवढी तुम्हाला पुस्तकात दिली आहे. आणि त्या व्यतिरिक्त मी अनेक माहिती इथे तुम्हाला जास्त सांगितलेली आहे जी पुस्तकात नाही, तर ती तुम्ही नोट डाऊन करा. पुढच्या प्रकरणामध्ये किंवा भागामध्ये आपण सार्क या संघटनेची माहिती घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.